कालच्या व्हिडिओमध्ये जो पिझ्झा तुम्हाला दाखवला होता, चला म्हटलं त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. तर इथे मैदा जो आहे तो मी छान त्याची कणिक भिजवून घेतली होती आणि अशा प्रकारे त्याला लाटून आपल्या काटा चमच्याने त्याला होल करून घेतले. ड्रायस्टमध्ये हे पीठ जे आहे ते मळलं होतं. त्यानंतर इथे OTG ची मशीन आहे, त्यामध्ये मी हे बेक करण्यासाठी ठेवणार होते. आज आपला जो पिझ्झा बेस आहे तो इथे मी बनवणार होते घरच्या घरी, कारण आपण बाहेरचं जे आहे ते कसं बनवतात काय, त्यापेक्षा आपण जर घरी बनवलं तर टेस्टला तर छान लागतं आणि ताजं जे आहे ते आपल्याला भेटतंच. आणि मग इकडे जे आहे ते छान असं बेक झाला होता. तर मग ते बेक झाल्यानंतर मग इकडे आहे ते आपण जे पिझ्झाचं स्टफिंग आहे ते करायला घेतलं. तर इकडे मियोनीज, पिझ्झा पास्ता सॉस जो असतो तो सगळं टाकून घेतला आणि आपल्या आवडीनुसार भाज्या वगैरे तुम्ही यावर टाकू शकता. म्हणजे कॅप्सिकम, टोमॅटो, कांदा वगैरे सर्व जे आहे ते टाकायचं आणि इकडे मग वरतून चीज वगैरे टाकलं, थोडे ऑरेगॅनो टाकलं आणि बेक करायला ठेवलं. 10 मिनिटात छान असा पिझ्झा जो आहे तो तयार होतो. आणि इकडे पाहू शकता अशा प्रकारे जो आहे ते पिझ्झा वगैरे मी बनवून घेतला होता. तर खायला तर खूपच छान लागतो आणि दिसायलाही तुम्ही पाहू शकता खूप यम्मी असा झाला होता, छान क्रिस्पी होता. तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आवडली असेल तर लाईक करा.